28/12/2024 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, हायवेचे अधिकारी, पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि मी स्वतः आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून करुळ घाटाची पाहणी आम्ही लोकांनी केलेली होती. त्याच्या तिथे आम्ही मीडियाच्या आमच्या मित्रांनाही बोलवलेलं होतं. आणि तुम्हाला आठवत असेल तेव्हा आमच्या सगळ्यांचं तिथे असं ठरलं होतं की रस्त्याचं काम जोपर्यंत दर्जेदार होत नाही, आम्हाला त्याची शाश्वती होत नाही, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कुठलीही तडजोड राहता कामा नये आणि या सगळ्या गोष्टीची तपासणी केल्यानंतरच हा रस्ता लोकांसाठी सुरू करण्यात यावा अशी भूमिका आमच्या सगळ्यांचीच होती. प्रशासन म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांचीच होती. कारण शेवटी विकास आणि रस्ता सुरू होणं गरजेचं आहेच, पण तो रस्ता सुरू करत असताना किंवा लोकांसाठी खुलं करत असताना त्या रस्त्यावरून कोणाचाही जीव जाता कामा नये, कुठल्याही प्रकारचा अपघात होता कामा नये. या सगळ्या गोष्टीची शाश्वती घेतल्यानंतरच हा रस्ता जनतेसाठी खुला करावा ही भूमिका मी पहिल्या दिवसापासून घेत आलेलो आहे. त्या निमित्ताने निवडणुकीमध्ये माझ्यावर टीका झाली. विधानसभेच्या माझे राजकीय स्पर्धक आणि विरोधी पक्षातले प्रमुख नेते त्या लोकांनी जाऊन तिथे आंदोलनही केली. पण लोकशाहीमध्ये जसं मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे, मला जनतेची सेवा करायची, तसे सगळ्यांनाच त्या पक्षाच्या कार्यकर्ते म्हणून ते विरोधी पक्षात असले तरी प्रत्येकाला जनतेच्या हितासाठी आवाज उचलण्याचा त्यांचा अधिकार आहे. म्हणून टीका मी माझी वैयक्तिक टीका म्हणून त्याची घेत नाही. शेवटी उद्या ह्या आंदोलनाचा आणि आमच्या विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांच्या मधला अशा पद्धतीच्या संवादामुळे किंवा टीका टिप्पणीमुळे जनतेचाच फायदा होत असेल तर ते स्वागतार्ह आहे. आणि म्हणून ज्या काही सूचना विरोधी पक्षाच्या लोकांनी केल्या त्या डिपार्टमेंटनी स्वीकारल्या. पण पहिल्या दिवसापासून मी भूमिका एवढीच घेतोय की राजकारणाच्या बाजूला असलं पाहिजे. तो काही नितेश राणेचा घरचा रस्ता नाहीये किंवा नितेश राणेंबरोबर आपला वैयक्तिक राजकीय हिशोब चुकता करायचा म्हणून तो रस्ता सुरू करायचा अशी भूमिका कोणीही घेऊ नये. शेवटी करुळ रस्ता हा आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा रस्ता आहे आणि म्हणून रस्त्याचा जेव्हा तो करुळ घाटाचा जेव्हा विषय येईल तेव्हा आपण सगळेजण एकत्र मिळून जनतेचा प्रवास सुकर कसा होईल, जिल्ह्याचा हा विकास मार्ग लवकरात लवकर कसा सुरू होईल आणि तो दर्जेदार कसा होईल, शून्य अपघात, ही आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे. म्हणून 28 डिसेंबरला जेव्हा तिकडे माझी फेरी झाली, पाहणी दौरा झाला, त्यानंतर मी एका क्वालिटी कंट्रोल च्या डिपार्टमेंटला मी स्वतः संपर्क केला त्यांना आणि मी त्यांना विनंती केली शासकीय त्या डिपार्टमेंट की मला या रस्त्याची क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट तुम्ही द्या. कारण का क्वालिटी कंट्रोलच्या रिपोर्टच्याच माध्यमातून आपल्याला कळेल की नेमकं त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्या रस्त्यांमध्ये काय चुका केल्या आहेत, नेमकं त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्या रस्ता दर्जेदार केला आहे का. कारण का कॉन्ट्रॅक्टर समोर म्हणायला काही बोलेल, तो खरं बोलेल, खोटं बोलेल, काही बोलेल, पण क्वालिटी कंट्रोलचा एकदा रिपोर्ट आपल्या हातात आला
तर त्या आधारे आपण निर्णय घेऊ शकतो की खरंच बाबा हा रस्ता चालू आपण करू शकतो का, त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत का. तर त्यानुसार या 28 ते आजच्या तारखेपर्यंत पीडब्ल्यूडी आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी तिथे पाहणी केलेली आहे. 9/1/2025 ला संतोष शेलार जे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता आहेत, त्यांनी स्वतः घाट रस्त्याच्या दर्जाच्या गुणवत्ता संदर्भात पाहणी केली, तपासणी केली. त्याच्यावर सगळे अधिकारी पण त्यांच्या समोर होते. आणि त्यांनी त्यानुसार एक क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट आमच्याकडे सुपूर्द केला. तर मी मागणी केली म्हणून माझ्याकडे सुपूर्द केलेला आहे. आणि हा रिपोर्ट मी आता जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवणार आहे. आणि ह्याच्यात ज्या काही सूचना, जे काही मार्गदर्शन किंवा ज्या काही त्रुटी काढलेल्या आहेत, ज्याच्यामुळे ह्या रस्त्याचा सुधार उद्या होऊ शकतो. आणि त्यानंतर सगळ्या ह्या 100% गोष्टी झाल्यानंतर आपण लोकांसाठी तो रस्ता सुरू करायचा, त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकणार आहोत. प्रामुख्याने रस्त्याच्या कामासंदर्भात मी तुम्हाला ह्याची नंतर कॉपी देईनच. रस्त्याच्या कामासंदर्भात ओव्हरऑल म्हणजे एकंदरीत संपूर्ण कामासंदर्भात समाधानकारक त्यांनी भूमिका व्यक्त केली की ठीक आहे, क्वालिटीच्या संदर्भात चांगला रस्ता चांगला दर्जेदार बनला असला तरी 2-3 सूचना जे त्यांनी दिलेल्या ते तुमच्या समोर वाचून दाखवतो. सदर अहवालमध्ये ज्या ज्या ठिकाणी तीव्र वळणे आहेत त्या ठिकाणी सुरक्षेसाठी संरक्षण भिंत व आवश्यक उपयोजना करणे. म्हणजे आता ज्या सुरक्षा भिंत आहेत माझ्या अनुसार त्यांची उंची वाढवली पाहिजे. आणि त्या उंची वाढल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य राहील. दुसरी टिप्पणी दिलेली आहे, ज्या ठिकाणी डोंगराकडील बाजू तोडण्यात आलेली आहे त्या ठिकाणचे लूज मटेरियल हटवण्यात यावे, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही. ही एक सूचना कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी दिलेली आहे. तिसरा, वाहतूक सुरू करण्यापूर्वी सुरक्षेबाबत सुरक्षा तज्ञांचा अहवाल मागवण्यात आलेला आहे. आणि तो अहवाल आल्यानंतरच तो 24 तासात पण येईल, 48 तासात पण येईल, त्यानंतरच रस्ता सुरू करावा. अशा पद्धतीच्या सूचना 3 प्रमुख सूचना त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे. आता हा अहवाल या 3 सूचना ज्या पद्धतीने या कॉन्ट्रॅक्टरला जिल्हाधिकाऱ्याकडून आदेश आजच्या आज जाईल त्यानुसार कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये 1-2 दिवसात सुधार करेल. आणि त्या 2-3 दिवसात सुधार केल्यानंतर हा रस्ता या क्वालिटी कंट्रोलच्या रिपोर्टच्या आधारे आणि जिल्हाधिकारी आणि प्रशासन आणि आम्ही सगळेजण एकत्र मिळून तो रस्ता जनतेसाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एक साईड म्हणजे खालतून वरती येण्याच्या दृष्टिकोनातून ती एक साईड लोकांसाठी सुरू करू. म्हणजे आता एकंदरीत तुम्ही अगर पाहिलं तर 95% काम पूर्ण झालेलं आहे. फक्त ज्या ह्या काही 2-3 त्रुट्या ज्या क्वालिटी कंट्रोल रिपोर्ट मध्ये आलेल्या आहेत त्यानुसार आम्ही कॉन्ट्रॅक्टरांकडून शासन म्हणून प्रशासन म्हणून ते सुधार करून घेतील. आणि त्यानंतर तो एक साईड जो आहे तो लोकांसाठी खुला होईल, जेणेकरून वाहतूक जे बाजारपेठाला थोडं नुकसान होत आहे, लोकांना येण्या जाण्यामध्ये आता राधानगरीतून आलेला आहे तिथून पण थोडा खड्ड्यांचा विषय आहे, तो पण मी संबंधित डिपार्टमेंटला सांगून तिथे पण खड्डे बुजवण्याचे आदेश दिलेले आहेत. ते लोक पण त्या पद्धतीने प्रायोरिटीवर काम ते घेत आहेत. आणि एकदा हा घाट रस्ता सुरू झाला मग त्या अनुसार जनतेला त्याचा लाभ उठवता येईल.